नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि बघा समोर दिसतंय जरंडेश्वर महाराजांचा डोंगर. तर चला मंडळी, त्यांचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करू. हा आता अर्ध्यापासून जो निम्मा प्लॉट आपला वरून काढून झाला होता सकाळी, हे बघा. तर आता निम्म्यापासून खाली आपली तोड चालू झाली आणि तोड करण्यासाठी बरीच माणसं आहेत. हे बघा ढीग पण टाकलेत बघा. हे बघा सगळा ढीग लागलाय कलिंगडाचा. हे बघा आपले दादा आहेत, कारभारी, संकेत आहे, पूनम सुनबाई आहेत, नामदेव महाराज आहेत, पूनमची दोन्ही मुलं आहेत, हर्षल आणि युवराज. आणि महत्वाचं म्हणजे आपले नानासाहेब बी आहेत. हे बघा माल तोडणी चालू आहे. नाना सकाळी पण होते तोडायला, काल पण होते, आज पण आहे. आणि नानी आजी पण आली आपली मालाची निवड करण्यासाठी. ती तिकडे वरती क्वाटवर बसली आहे. तर चला मंडळी आपण माल तोडू लागूया. इथं दादांचं पण काम बघा एकदम जोमात चालू आहे माल तोडायचं. बघा कलिंगड तोडणी कशी चालली आहे जोमात. हे असे गड घालायचे चाललेत मालाचे. आणि बघा कलिंगडाची तोड चालू आहे. हे बघा आणि इथं फ्लावरचा गड्डा आलाय. इथं पण एक फ्लावरचं रोप लावलंय बायकांनी. आणि आतला गड्डा बघा कसा आहे, हे का पांढरा शुभ्र. हे बघा अजिबात त्याला कीडधाड नाही, काय नाही, किती सुंदर आहे. शेतसरीने दिलेला आपल्याला छान मेवा आणि बिन औषधाचा आहे, ऑर्गॅनिक आहे. आता हे काढूया, आपल्या अन्नाच्या म्हैशीला हा पाला टाकूया आणि गड्ड्याची आपण ह्या फ्लावरच्या गड्ड्याची भाजी करूया मस्त पैकी. हे बघा नानांना आमच्या 6 किलोचं फळ गावले. बघा केवढं मोठं फळ आहे. 10 किलोचा मासा गावण्यासारखं आहे. खूपच मोठं आहे. बघा जवळून बघा, बघा खूपच मोठं आहे, खूप म्हणजे खूप. नक्की 6-7 किलो हे फळ भरणार. आपण काट्या वजन करू. आणि हा फ्लावर काढला, त्याच्यावर वाटाणा पण सापडला ओला. हे बघा नानांना सापडलंय. हे बघा मंडळी इकडे सगळा मोठा मोठा माल आहे, जम्बो माल आहे सगळा. संपूर्ण माल इकडे जम्बो आहे बघा. अजिबात इकडे बारीक माल नाहीये, छोटा माल नाही. हे बघा सगळा मोठा माल आहे. हे बघा सुनबाईला बी मोठं सापडलं. बघू बरं सुनबाई, दाखवा की. आई गो, हो का केवढा मोठं आहे, बाप रे. 6-7 किलो भरल. बघा कसे माल आहेत, मस्त मस्त मोठे मोठे माल निघाला इकडं. इकडं माल पोचलाय बर का. पातळ होता ना माल, विरळ होता, विरळ. आणि बघा हे नानांना सापडलेलं खूपच मोठं आहे, बाजूलाच ठेवलंय मी. हे बघा मंडळी ट्रॅक्टर बोलवलाय फळ न्यायला. आणि हे बघा साखळी केली अशी. हा हे बघा फळ असं जॉईंट साखळी केली अशी फळ द्यायला. बघा जॉईंट साखळी. हे बघा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी 10वी आहे. जर आता मी व्हिडिओ काढते म्हणून. हे बघा ट्रॅक्टर मध्ये फळ आम्ही भरतोय. बघा कशा पद्धतीने साखळी केली बघा. है का असं साखळी करून आम्ही माल भरतोय. त्यामुळे माल अजिबात खाली पडत नाही, व्यवस्थित आबदार माल जातोय ट्रॅक्टर मध्ये. बघा बघा नाना कसे काम करतायत. जितू आहे, वकील साहेब आहेत, दादा आहेत आमचे, पूनम आहे, कारभारी आहेत, हर्षल आहे, नामदेव महाराज आहेत, युवराज आहे, तो तिकडे अथर्व आहे बघा ट्रॅक्टर ड्रायव्हर. है का दिसतं का अथर्व. हा तर चला आता आपण माल भरूया ट्रॅक्टर मध्ये. हे बघा म्हणजे ट्रायली गच्च भरली. एक एक फळ काढून ही ट्रायली परत संध्याकाळी खाली करायची. आता दुसरी ट्रायली रिकामी बोलवायची. हे बघा चालत नाही वाटत. हे बघा मंडळी ट्रॅक्टर निघालाय कलिंगडाची ट्राली घेऊन. आखी ट्राली भरून कलिंगड. या खायला सगळ्यांनी, कलिंगड खायला या. गोड गोड गारीगार, गोड गोड गारीगार, लाल भडक है.
तर ही निघाली बघा. वरती आपण कलिंगड टाकलेत ना सावलीला, तिथं ही ट्रायली खाली करायची, पण संध्याकाळी करायची, आत्ता नाही, कारण एक एक फळ काढावं लागणार, त्यामुळे वेळ लागतो. हे बघा मंडळी, दिवस मावळतीला गेलाय. ट्रायली आता चिंचे खाली गेली, माल ओतायला बघा, ठेवायला गेली. म्हणजे आपण संध्याकाळी माल खाली करणार, एक एक फळ घेणार आहोत साखळी पद्धतीनं, साखळी पद्धत करणार आहोत. मग अशी धनगरदादांची 4 माणसं होती, तर हे म्हणले नाही इकडचं नाही चारायचं, मिरच्याला होता काही. धनगरदादा आले सकाळचे आहे का, आपले गाववाले बरकडे मंडळी, हे पण आले मदत करू लागाय. आता इथं मिरच्या लागण केली आहे परवा. आता इतकं गवत आलंय, उन्हाळ्याची मिरची, आता कसं काय प्रॉब्लेम होणार, गवत किती वाढणार, बी पडणार. आता हे पण उद्या आता बकरी चारायचं ठरले, मग ते आले मदत करू लागायला. चला मंडळी, दुसरी ट्रॉली आली की कलिंगड भरायचा कार्यक्रम चालू करू. तोपर्यंत थांबूया आता इथं. हे बघा मंडळी, दुसरी ट्रॉली आणली, ट्रॅक्टर ट्रॉली. आता अर्धी माल भरलाय, अजून माल भरपूर आहे का, माल भरायचा आहे. हे का दिसते का गोटे, हे बघा आपली कलिंगड. माल भरायचा चाललाय, अजून दिवस मावळतीला गेला तर.